हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कुरकुरीत आणि जाळीदार असा उत्तप्पा। तर हा उत्तप्पा तयार करण्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार आहे। आपल्याला सुरुवातीला डाळ आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला भिजत घालावे लागणार आहेत। समजा तुम्हाला उद्या सकाळी उत्तप्पा बनवायचा आहे तर आज सकाळी आपल्याला डाळ आणि तांदूळ जे आहेत ते भिजत घालायचे आहेत। तर आता आपण डाळ आणि तांदूळ कोणत्या प्रमाणात घ्यायचे ते आधी पाहून घेऊयात। इथं मी घेताना सुरुवातीला तांदूळ जे आहेत ते 3 पेले तांदूळ घेतले होते। तुम्ही पेला किंवा वाटी या कोणत्याही प्रमाणानं तुम्ही तांदूळ आणि डाळ घेऊ शकता। तर आता मी घेताना इथं 3 पेले होतील, 3 ग्लास होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत आणि या 3 ग्लास तांदळासाठी आपल्याला पाऊण ग्लास होईल इतकी उडीद डाळ घालायची आहे। तांदूळ घेताना आपल्याला मोठे तांदूळ घ्यायचे आहेत। डाळ आणि तांदूळ मी एकत्र केलेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जवळजवळ 3 ते 4 वेळा मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यातलं पूर्ण पांढरं पाणी आहे ते आपल्याला निघून जाईल इतपत आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करून झालेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करणार आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून होतील इतके मेथीदाणे घालायचे जेणेकरून आपल्या उत्तप्प्याला कलर चांगला येईल। आणि आता हे सर्व मी भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। मी सकाळी 7 वाजता हे डाळ, तांदूळ आणि मेथी भिजत घातले होते। आता दुपारी 12 वाजता मी हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बारीक करताना आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये कण कोणताही प्रकारचा ठेवायचा नाही आहे, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया। आणि मिक्सरला बारीक करताना आपण आता पाणी जे वापरणार आहे ते यातलंच पाणी वापरणार आहे, दुसरं पाणी यूज करणार नाही आहे। आणि खूप ते पातळ करायचं नाही आहे, थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण डाळ, तांदूळ आणि मेथ्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आणि हे आता तयार झालेलं जे पीठ आहे ते आपण एका डब्यामध्ये घालून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, हवाबंद डब्यामध्ये भरायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ते आंबण्यासाठी, फर्मेंट होण्यासाठी म्हणून रात्रभर ठेवून द्यायचं आहे। तर खूप थंडी असेल तर आपण या डब्याभोवती एक कॉटनचं कापड गुंडाळायचं किंवा एखाद्या पिशवीमध्ये घालून तो डबा आहे तसा ठेवून द्यायचा। पीठ मी रात्रभर आंबण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता सकाळी पहिल्यांदा आपण पीठ चेक करूया। तर हे व्यवस्थित रात्रभर आंबून पीठ जे आहे ते वरती फसफसलेलं आहे, ते म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे, जेणेकरून आपण या पिठापासून आपला उत्तप्पा आहे तो व्यवस्थित बनवू शकू। तर आता उत्तप्पा बनवण्यासाठी आणखी आपल्याला काय सामान लागणार आहे ते पाहून घेऊयात। पिठाबरोबरच उत्तप्पा तयार करण्यासाठी आपण घेतलेले आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर तेल, मीठ, खायचा सोडा, बटर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची पावडर तर तीही वापरली तरीही चालेल। तर आता आपण उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूयात। तयार झालेल्या पिठामध्ये सुरुवातीला आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घालताना सुरुवातीला थोडंसं कमी घालायचं, नंतर टेस्ट करून आपल्याला कमी वाटलं तर मीठ आपण आणखी वाढवू शकतो। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोडा ॲड करायचा आहे। मी सांगितलं होतं 1 टेबलस्पून सोडा, तर सुरुवातीला आपण अर्धा टेबलस्पून होईल इतका सोडा घालायचा आहे। आणि त्यानंतर पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। सोडा आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यानंतर काही वेळेला पीठ थोडंसं पातळ होतं, त्यामुळं आपल्याला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की पीठ जे आहे ते खूप पातळ ठेवायचं नाही आहे, नंतर आपण त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करू शकतो। तर आता पहिल्यांदा मी काय घेतलेलं आहे, मीठ आणि सोडा घालून ते पीठ जे आहे ते एकाच डायरेक्शनला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मला ते पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे। पाणीसुद्धा सगळं एकदम ॲड करायचं नाही आहे, थोडं थोडं करून 2-2 टेबलस्पून करून आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि पाणी ॲड करून आपल्याला चेक करायचं आहे की कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट झाली आहे की नाही। तर आता बघा कन्सिस्टन्सी जी आहे ती बऱ्यापैकी ॲडजस्ट झालेली आहे। थोड्या वेळानंतर सोडा घातल्यामुळं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला पीठ जे आहे ते सुरुवातीला घट्टच ठेवायचं आहे। मीठ आणि सोडा घालून पीठ हलवत असताना मी एका बाजूला आपला तवा जो आहे तो गरम करायला ठेवला होता। तवा व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद करायची आहे। आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झालेली आहे, ते मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आणि जसं जसं लागेल तसं तसं मी छोट्या भांड्यामध्ये काढून नंतर त्याप्रमाणे काय करणार आहे, उत्तप्पा आहे तो करत जाणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला मोठा उत्तप्पा घालायचा नाही आहे, तर आपल्याला तवा व्यवस्थित
गरम झाला आहे की नाही हे सुरुवातीला चेक करायचं आहे। तर त्यासाठी आपण तव्यावर थोडंसं तेल घालणार आहे आणि तेल घालून ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सॅम्पलसाठी एक छोटासा त्याच्यावर डोसा घालून चेक करायचा आहे की तवा व्यवस्थित गरम झाला आहे की नाही। तवा जर खूप गरम झाला असेल तरीही आपला उत्तप्पा आहे तो करपला जाईल आणि गरम झाला नसेल तर तो तव्याला चिटकून बसेल। त्यासाठी आपण पहिल्यांदा चेक करायचं की तवा व्यवस्थित गरम झाला आहे का, आणि तवा व्यवस्थित गरम झाल्याची खात्री पटल्यानंतरच आपण मोठा उत्तप्पा आहे तो घालायचा आहे त्याच्यावर। इथं माझा छोटा जो डोसा केलेला सॅम्पल होतं ते शूटिंग घ्यायचं स्किप झालेलं आहे, त्यामुळं आपण डायरेक्टली आता काय करतो आहे, उत्तप्पा आहे तो घालणार आहे। तवा जो आहे तो व्यवस्थित तापला गेलेला आहे, त्यावर आपण तेल घातलेलं आहे, तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला उत्तप्पाचं जे बॅटर होतं ते आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे। हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। मी घेताना 2 पळी होईल इतकं मी बॅटर घेतलं होतं आणि ते आपल्याला थोडंसंच त्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे, खूप असं पसरवायचं नाही आहे। आणि आता बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। कन्सिस्टन्सी जी आहे ती काय आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, आपण थोडंसं पसरवू शकू अशी कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट केली होती। हे सगळं करताना आपल्याला हात जे आहेत ते पटपट चालवायचे आहेत। हे बॅटर जे आहे ते ओलं असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला कांदा स्प्रेड करून घ्यायचा आहे, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, मिरची घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे। बॅटर ओलं असतानाच आपल्याला कांदा, टोमॅटो आणि मिरची त्याच्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। खूप कोरडं झाल्यावर जर तुम्ही स्प्रेड केलं तर ते त्याच्यामध्ये चिटकून राहणार नाही। आता माझं कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे। त्यानंतर मी त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर जी आहे ती भुरभुरवून घेणार आहे। मिरची पावडर जी होती ती माझी कलरसाठीची होती आणि हिरवी मिरचीसुद्धा जी मी वापरली आहे ती तिखट अशी नव्हती, नॉर्मल जी हिरवी मिरची असते तीच वापरलेली आहे। आता हे सगळं आपल्याला वरून टॉपिंग झाल्यानंतर मी साईडनं त्याला तेल सोडून घेणार आहे, जेणेकरून आपला उत्तप्पा आहे तो व्यवस्थित निघाला पाहिजे। त्यामुळे मी त्याला साईडनं तेल सोडून घेतलेलं आहे। तेल सोडून घेतल्यानंतर थोडीशी मी गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक 5 मिनटासाठी तो आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर पचवू द्यायचा आहे। 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की उत्तप्पा आहे तो साईडनं आपोआप सुटू लागला आहे। तर त्यावेळी आपण उत्तप्पा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्या बाजूनं तो आधी सोडवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सोडवून झाला की तो आपल्याला परतायचा आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला त्यावर बटर लावायचं आहे। आपल्याला जसं आवडत असेल त्या प्रमाणात बटर लावू शकतो किंवा जर तुम्हाला लोणी आवडत असेल तर लोणी लावलं तरीही चालेल। इथं मी बटर वापरणार आहे, मला जसं आवडत होतं तशा प्रमाणात मी बटर लावून घेणार आहे। बटर जे आहे ते गरम उत्तप्प्यावर सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आणि ते बटर लावल्यामुळं आपल्या उत्तप्प्याची चव जी आहे ती आणखी वाढणार आहे। तर मी आता बटर सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मी मंद केली होती। मंद फ्लेमवर आपल्याला अगदी 2 मिनटासाठी तो उत्तप्पा ॲज इट इज ठेवायचा आहे। आता आपण इथं पाहू शकतो की उत्तप्पा जो आहे तो खालच्या बाजूनं व्यवस्थित भाजला गेलेला आहे, त्याचा कलरही व्यवस्थित आलेला आहे। आता 2 मिनटानंतर मी उत्तप्पा आहे तो परतून घेणार आहे। तर तो आता पलटवलेला आहे। पलटवल्यावर बघा कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर जी आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। उत्तप्प्याची बटर लावलेली बाजू जी आहे ती आणखी 2 मिनटासाठी मी तव्यावर भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपला हा तयार झालेला उत्तप्पा आहे तो आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर मी आता हा उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेते। तर आपल्या उत्तप्प्याला बघा व्यवस्थित जाळी देखील पडलेली आहे। तर असा हा आपला कुरकुरीत आणि जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे। तर ही होती आपली आजची डाळ तांदळापासून कुरकुरीत आणि जाळीदार उत्तप्पा बनवण्याची रेसिपी। तुम्ही देखील असा हा कुरकुरीत आणि जाळीदार उत्तप्पा तयार करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा उत्तप्पा कसा झाला आहे। तुम्हाला हा आजचा उत्तप्पा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।